अध्यक्ष महोदय, दिग्रस नगर परिषदेमध्ये मी दिलेल्या लक्षवेधीमध्ये पहिल्या क्रमांकाचं जे उत्तर शासनाकडून आलेलं आहे ते अतिशय चुकीचं उत्तर या ठिकाणी आलं. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिथल्या निरंक म्हणून त्यांनी दाखवलं आणि त्या जागेवर कुठल्याही प्रकारचं लेआउट किंवा अविनाश टाकलेला नाही. मी मंत्री महोदयांच्या लक्षात की माझ्याकडे कालचे काढलेले फोटो आहेत आणि कदाचित आपल्याला प्रशासनाकडे दिशाभूल झाली. त्या पहिल्या मुद्द्यामध्ये आजही तिथे जी जागा रेल्वेच्या आरक्षणाची होती, जी राजस्व विभागाला हस्तांतरित केली, तिच्यावर अविन्यास टाकून बिनधास्तपणे बंग नावाची व्यक्ती आणि त्याचे 18 सोनेरी टोळीचे साथीदार हे सगळे मिळून संजय बंग यांनी ते लेआउट टाकला. अध्यक्ष महोदय, गुंठेवारीचा कायदा आउट ऑफ म्युनिसिपल एरियामध्ये जागा असतील तर त्यांना रेग्युलाइज करायचा आहे. यांनी डीपी प्लॅन मधल्या रस्त्यावर लेआउट टाकले आणि त्याचं ते रेग्युलाइज केले. आरक्षित जागा, सब्जी मंडीची आरक्षित जागा, ती आरक्षित जागा त्याच्यावर त्यांनी गुंठेवारीचा बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी हे केलं आणि शहरामध्ये जवळपास 200 एकरापर्यंतच्या जागा ज्या कृषी विभागाच्या कृषी क्षेत्राकरता राखीव आहेत, जे नॉन डेव्हलपमेंट झोन आहेत, अशा प्रकारे कमीत कमी 10 ते 15 लेआउट बेकायदेशीररित्या मुख्याधिकाऱ्यांनी त्याचं येणे केलं आणि आजच्या तारखेला अख्ख्या शहरामध्ये हे विदाऊट येण्याची केलेले प्लॉट हे सर्रास विक्री केले. त्याच्यामध्ये एकाही घराची परमिशन नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काढलेली नाहीये आणि सगळं जवळपास म्हणजे हा डीपी प्लॅन हा माझ्या हातामध्ये डीपी प्लॅन सरकार करतं आणि डीपी प्लॅन करायला 12 ते 13 वर्ष द्यावी लागतात. 2012ला हा डीपी प्लॅन प्रसिद्ध झाल्यानंतर 12 ते 24च्या दरम्यान या सगळ्या डीपी प्लॅनवरची रिझर्वेशनचा विचार न करता टाउन प्लॅनिंग, TLR किंवा संबंधित कोणत्याही डिपार्टमेंटची NOC न घेता बेकायदेशीरपणे हे सगळे लेआउट त्या ठिकाणी टाकले. मोठ्या प्रमाणात शासकीय जागेचा अपार त्या ठिकाणी केला. जनतेची फसवणूक केली, शासनाची फसवणूक केली, मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केला. म्हणून माझ्या प्रामुख्याने सगळ्या याच्या अनुषंगाने माझी आपल्याला मागणी आहे की विकास योजना आरक्षण क्रमांक 19, स्मशानभूमी आरक्षण क्रमांक 4, बगीचा क्रमांक 38, भाजीपाला बाजार आरक्षण क्रमांक 5, खेळाचे मैदान यावरील अवैधरित्या मंजूर केलेल्या अभियास विनाविलंब रद्द करून संबंधित निलंबनाची कारवाई आपण करणार का? कुठल्याही प्रकारामध्ये मायनर मॉडिफिकेशनची 1966ची सेक्शन 37ची कारवाई न करता डायरेक्ट त्याच्यामध्ये येण्या केले गेले, त्याचे बदल केले गेले, त्या अनुषंगाने त्यावर आपण कारवाई करणार का? विकास योजना, रस्ते, कृषी, ना विकास क्षेत्र व नगर परिषदेच्या खुल्या भूखंडावर अनधिकृतरित्या मंजूर केलेले अभिन्यास तात्काळ रद्द करण्यात यावे. विकास योजनेतील शेत सर्वे नंबर 18 कृषी क्षेत्र व सर्वे नंबर 20 रहिवासी क्षेत्रामध्ये अनधिकृतरित्या भूखंडाची केलेली विक्री हा व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावा. याची सखोल चौकशी करून संबंधित संपूर्ण याच्यामध्ये जे सहभागी आहेत, प्रत्यक्षापती ज्याचा सहभाग आहे त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. जी चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीच्या ऐवजी उच्चस्तरीय महाराष्ट्र पातळीवर आपण समिती नेमून या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करीन. जो दोषी असेल त्याच्यावर आपण कारवाई करणार का? सभापती महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, माननीय आमदार गायकवाडजी यांनी जे प्रश्न मांडले आहेत ही गोष्ट खरी आहे की दिग्रस शहरामध्ये अत्यंत धुमाकूळ झाला आहे. 3 एप्रिल 2012 मध्ये जी विकास योजना मंजूर झाली होती त्या विकास योजनेच्या बाहेर जाऊन मोठ्या प्रमाणावर परस्परच आरक्षण बदलून टाकले. म्हणजे खेळाचं मैदान तर आपण मंत्रिमंडळासमोर गेल्याशिवाय त्याचं आरक्षण काढता येत नाही. दफनभूमीचं आरक्षणही काढण्याकरता आपल्याला खूप प्रोसेस करावी लागतं. बगीच्याचे आरक्षण काढता येत नाही, भाजी बाजाराचे आरक्षण काढता येत नाही. पण या ठिकाणी तेव्हाचा जो शेषराव टाले नावाचा मुख्याधिकारी होता त्यांनी सारे नियम तोडून म्हणजे जे काही नियमाचा संपूर्ण उल्लंघन करतात ते करून सर्व या ठिकाणी जमिनी अकृषिक केल्या आणि अकृषिक करून सर्व लेआउट पाडले गेले, लेआउट विकले गेले. पुढे त्यांनी एवढंच नाही तर
तसं या ठिकाणी गायकवाडजींनी मांडलंय की ग्रीन झोनच्या जमिनी येलो बेल्ट करून त्या विकून टाकल्या. सर्वांना माझ्याकडे मोठं प्रकरण आहे, छोटं प्रकरण नाही आहे. त्यामुळं यामध्ये महसूल विभागाची जागा होती, ती जागा कधी रेल्वेला आपण दिली होती, रेल्वेने ती जागा परत केली महसूल विभागाला 18/4. ती जागा सुद्धा संशयामध्ये आहे की त्या जागेमध्ये सुद्धा काही लेआउट गेलाय, कारण बाजूला त्यांची जागा लागून आहे. एक रहिवासी बेल्ट आहे, त्यानंतर रहिवासी जमीन आहे, त्यानंतर ही शासनाची जागा आहे. यामध्ये ते लेआउट आले आहेत. अशा ज्या तक्रारी माननीय आपले विधानसभा सदस्यांनी केल्या आहेत, मी या ठिकाणी आज याच्यात पूर्ण जर जायचं असेल तर फार मोठी चौकशी आहे आणि 3 खात्याला चौकशी करायला लागेल. एक विभागीय आयुक्त आमचे महसूलचे, त्यांना आमच्या सरकारी जागेमध्ये लेआउट टाकणे याची चौकशी करायला लागेल. बाकी प्रश्न हे नगरविकासचे आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी एकदा त्यांच्याकडनं एक SIT गठीत करून करण्याची SIT गठीत करावं लागेल. पोलिसांचा संबंध येतो आहे, गुन्हे दाखल करावे लागतील, कारण गुन्हे दाखल करावे लागतील. ही FIR आहे, हे पूर्ण फोर्जरी आहे, हे शासनाच्या सर्व नियमाचे भंग केले आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की महसूल खातं, नगरविकास खातं आणि गृह खातं या तीनही खात्याची SIT मी आजच माननीय मुख्यमंत्र्याकडे नस्ती पाठवतो आणि माननीय नगरविकास मंत्र्याकडे पाठवतो. त्याची संपूर्ण SIT चौकशी लावून ज्यांनी हा फ्रॉड केला ते सारे मुख्याधिकाऱ्यासहित आमचे अधिकारी महसूलचे असतील ते, आणि जे इथे माझ्याकडे यादीत आहे कोणी कोणी बदमाशी केली आहे ते सर्व त्याच्यामध्ये SITचा भाग करून, खूप लोक आहेत त्याच्यामध्ये, 17-18 विकासक आहेत, ते सर्व विकासक आहेत, तर सर्वांना या SITचा भाग करू आणि तीनही विभागाचे अधिकारी हे चौकशी करतील आणि स्पेशल SIT तयार करून आपण यामध्ये पूर्ण चौकशी करून जे काही आता या ठिकाणी बदमाशी झाली आहे ते त्या ठिकाणी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. आता आरक्षण तर तोडल्या गेले आहेत, लोक त्या ठिकाणी लेआउट टाकून बसलेले आहेत. त्यांचाही विचार करायला लागेल की ते आता ज्या लोकांनी जमिनी खरेदी केल्या, लेआउट खरेदी केलं, प्लॉट पाडले, प्लॉट विक्री झाले, पण निश्चित मात्र हा एक मोठा घोटाळा आहे, याची SIT मार्फत इन्क्वायरी आपण करू. चला सुधीर भाऊ. आज मंत्री महोदयांनी अतिशय उत्तर म्हणजे कार्यक्षमतेने आणि उत्तर समाधानकारक दिलंय. फक्त माझा एकच प्रश्न आहे मंत्री महोदयांना की याच्यातले किती अधिकारी कर्मचारी आत्ता कार्यरत आहे आणि कार्यरत असतील तर तुम्ही आज त्यांना निलंबित करणार आहात का? चौकशी SIT होत बसेल, कारण आपण सहजपणे म्हणाला नसती मी पाठवेन, आश्वासन नसती पाठवण्यापुरतं आहे, मंजूर करण्यापुरतं कुठं आहे तुमची SIT? म्हणजे उद्या जर ही SIT मंजूरच झाली नाही, आश्वासनाची पूर्तता होईल, नसती गेल्याचा आनंद होईल, पण नसती गेल्याने SIT लागणार नाही. म्हणून जे कार्यरत अधिकारी कर्मचारी आज आहेत त्यांना तुम्ही आता सस्पेंड करणार आहात का, निलंबित करणार आहात का? मामला गंभीर आहे, तुम्ही एक कार्यक्षम मंत्री आहे, अशा इतक्या जबरदस्त मंत्र्यांकडून जबरदस्त उत्तर अपेक्षित आहे. नाही, सुधीर भाऊचं म्हणणं बरोबर आहे की शेषराव टाले नावाचा इथला जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरनी साऱ्या बदमाशा केल्या आहेत आणि आमचे महसूलचे अधिकारी यामध्ये आहे की नाही हे तर विभागीय आयुक्ताची चौकशी, कारण ते एक 18/4 जमीन आहे, ती महसूल खात्याची आहे, त्यावर लेआउट नाही असं आता सांगताय, पण जर लेआउट निघालं तर आमचे अधिकारी दोषी निघतील. पण हा नगरविकास विभागाचा प्रश्न आहे पूर्णतः. त्यामुळे मी माननीय एकनाथजी शिंदे यांच्याशी आज संध्याकाळपर्यंत या अधिकाऱ्याला तर गुन्हा दाखल केलाच पाहिजे, या अधिकाऱ्याचं निलंबन केलं पाहिजे, या शासनात ठेवण्यात लायकीचा अधिकारी नाही आहे. इतकी परिस्थिती गंभीर आहे, इतकं वाईट करून ठेवलं आहे. म्हणजे नियम, एखाद्या अधिकाऱ्याने किती नियम तोडायचे, तर सारेच नियम तोडलेले आहेत. एकही नियम असा नगरविकास खात्याचा नाही की ज्या अधिकाऱ्याने तोडला नाहीये. पण मी या ठिकाणी एवढंच सांगेल की माननीय एकनाथ शिंदेजी नगरविकास मंत्री आहे, त्यांच्याकडे आजच निलंबनाची मी नस्ती पाठवेल, यांची SIT चौकशी करण्याची आजच त्या ठिकाणी मंजूर मी माननीय मुख्यमंत्र्याकडे पाठवेल आणि सभागृह संपण्याच्या पूर्वी संपूर्ण या ठिकाणी काय काय चौकशा याच्यात लागल्या गेल्या आणि कुठपर्यंत परिस्थिती आहे, काय काय झालाय हे मी सभागृहाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. लक्षात एकच गोष्ट आणून देतो की उत्तर देताना निलंबन करण्याचा अधिकार मंत्री महोदयांना आहे. नगर विकास विभागाला प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नाही. माझ्या एका लक्षवेधीवर महसूल विभागाचा अधिकारी होता, आदिवासी विभाग मंत्र्यांनी त्याला निलंबित केलं आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की बावनकुळे साहेब जबरदस्त नेते आहे,
विदर्भाचा वाघ आहे, आता महाराष्ट्राचे वाघ झाले आहे. तुम्ही निलंबित करा तर खरं प्रश्नाला योग्य समर्पक दे आणि कोणी माईचा घाल यानंतर या ठिकाणी अशी हिंमत करणार नाही. क्रीडांगण म्हणजे त्या लहान मुलांच्या सुदृढतेचं लक्षण आहे. जर त्यांनी तिथं त्या ठिकाणी अन्याय केला तर मला वाटतं निलंबित करा, संपला विषय. मान्य सुधीर भाऊच्या भावना आणि संजय गायकवाडजी या सर्वांच्या भावना लक्षात घेता मी या शेषराव टाले नावाचा अधिकारी जो आहे ज्यांनी या संपूर्ण बदमाशा केल्या त्यांना निलंबित करण्याचा या ठिकाणी आदेश काढू आणि याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण ही फौजदारी मामले आहेत सर्व. त्याकरता सुद्धा आपण पुढची कारवाई करू. झालं ना, आता निलंबित केलं भाऊ, मंत्री महोदयांनी केलं निलं. 10 डिसेंबर 2010 इथं निर्णय झाला आहे 11:15 ज्या दिवशी निलंबनाचं उत्तर दिले जाईल त्याच दिवशी आदेश अंमलात आणला पाहिजे. अध्यक्षांनी निर्देश दिले. तुम्ही एकदा पाहायचं असेल तर बघून घ्या. 10 डिसेंबर 2010 तर निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी ही आजच झाली पाहिजे, कारण हे उत्तर या सभागृहामध्ये अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार आहे. फक्त एवढे आठवण करून देतो आणि पाहिजे असेल तारीख वेळ सेकंद देतो. हो अध्यक्ष महाराज करतो. ओके, चला शेवटचं. आणि झालं ना तर एवढं चांगलं उत्तर दिलं ना. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी निलंबनाच्या कारवाईची घोषणा केली. समर्पक उत्तर पण मला मिळालं. पण माझी अपेक्षा अशी आहे की जी SIT आपण नेमणार त्याचा टाइम बाउंड कार्यक्रम म्हणजे 1 महिन्यात ही चौकशी पूर्ण करून सगळी कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करावी, गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे. 1 महिन्यात नाही होणार, 3 महिन्यामध्ये. अध्यक्ष महोदय, 3ही विभाग आहे, महसूल आहे, नगरविकास आहे, गृह आहे. 3 महिन्यामध्ये पूर्ण चौकशी करू आणि या चौकशीची संपूर्ण कारवाई 3 महिन्यात पूर्ण करू.